एक महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातनं। मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील व्यक्तीला सिंधुदुर्गात शस्त्रपरवाने दिल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी केलाय। जिल्हाधिकाऱ्यांच्या जवळच्या तलाठ्यालाही परवाना दिल्याचा दावा आमदार नाईकांनी केल्याचं पाहायला मिळालंय। आणि म्हणजे जिल्ह्यातल्या लोकांना लायसन्स मिळत नाही आणि बाहेर जिल्ह्यातल्या लोकांना लायसन्स मिळतं, भाजपच्या आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना लायसन्स मिळतं आणि आपल्या शेतकऱ्यांना मिळत नाही। परंतु आमचं काय म्हणणं, ती लायसन्स जर रिन्यू केली तर गावात लायसन्स जास्त होणार, कारण तीच लायसन्स रिन्यू करायची आहे। असं असताना आणि आमच्याकडे कुठली बेकायदेशीर शेती होत नाही, बेकायदेशीर शिकार होत नाही, बेकायदेशीर हे बंदूकपर्यंत वापरले जात नाही। आणि आता बातमी रोजगारासंदर्भातली। राज्यातील खासगी नोकरीत 19% घट झाली आहे। उत्पादन, निर्मिती, सेवा आणि आयटीतील रोजगारात मोठी घट दिसून येते। 2023 आणि 24च्या पीएफओच्या अहवालातनं ही माहिती समोर आली आहे। स्वेच्छेनं नोकरी सोडणाऱ्यांमध्ये 12.63% वाढ झाली आहे। महाराष्ट्रात 2022-2023 मध्ये 30 लाख नोकऱ्या होत्या, तर 2023 आणि 24 मध्ये त्या 24 लाख झाल्या आहेत। 19% त्यामुळेच घटल्यात पीएफओनं दिलेल्या